बघा, दशादशे 12.5 दराने एका रकमेची 3.5 पट होण्यास एकूण किती कालावधी लागेल? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, कालावधी म्हणजे मुदत प्रश्नामध्ये विचारली आणि मुदत काढण्यासाठीचं सूत्र असं की 100 कंसामध्ये पट वजा 1 भागीला प्रश्नात दर्शवलेला व्याजदर, हे सूत्र लक्षात ठेवा. इथं 100 कंसामध्ये पट या ठिकाणी 3.5 पट याची मांडणी करायची कशी? 3.5 पट म्हणजे 3 पूर्णांक आणि 1/2 हे 3.5. पटीच्या ठिकाणी इथं दर्शवलेला संख्या पद किंवा इथं 3.5 पट दर्शवले म्हणून 3.5 पटीच्या ठिकाणी वजा 1 छेदस्थानी व्याजदर हा 12.5. 100 कंसाची सोडवण 3.1/2. लक्ष या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर, अर्थात 7/2 वजा 1. हे 7/2 कसे? छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश मिळवणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे, ही अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करण्याची प्रोसेस. लक्ष द्या, छेदस्थानी 12.5 हा व्याजदर. आता लेकरांनो, 100 कंसामध्ये 7/2 वजा 1 हा परत पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं परत अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, वजा असेल तर अंश वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे, म्हणजे 2 वजा 7 छेदस्थानी 2 आणि याला भागीला हा व्याजदर 12.5. गणिताला इकडं वळतं करू. 100 कंसामध्ये 7 वजा 2 भागीला 2 आता 12.5 छेदस्थानी व्याजदर. लक्ष द्या, म्हणजे काय तर असं केल्यानं आपल्याला मिळणारी मुदत असणार 100. आता ही अंशातील वजाबाकी 5 छेदस्थानी 2 भागीला 12.5. लक्ष द्या, छेदामध्ये दशांश चिन्ह आहे, घालवायचं असेल तर अंशस्थानी 0 घ्या, मात्र 0 किती घ्या त्या संबंधीचा निकष. दशांश चिन्हानंतर 1 स्थळ आहे म्हणून एकावर 1 शून्य असलेली संख्या अर्थात 10 अंशामध्ये गुणिला घ्या. हा गणितीय दंडक लक्षात ठेवा. 100 गुणिला 5/2. आता गुणिला 10 घेतले म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. ओके. 2×5 10 आणि 5 गुणिला 25 म्हणजे 125 आणि 5 गुणिला 5 म्हणजे 25 आणि 5 गुणिला 20 म्हणजे 100. उत्तर 20 आणि हे उत्तर असणार वर्षामध्ये. प्रश्नामध्ये कालावधी अर्थात मुदत विचारली. दशादशे 12.5 दराने एका रकमेची 3.5 पट होण्यास एकूण किती कालावधी लागेल? 20 वर्ष. हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके.
दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट. तसेच व्याजदर काढणे, मुद्दल काढणे, मुदत काढणे, रास काढणे, सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत व्याजदर काढणे, सरळ व्याज चक्रवाढ व्याज, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.